हॅलो मंडळी, कशा आहात सगळ्या? मस्त मजेत ना? मी दीपाली. तुमचं या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत करते. दिवाळी गेली पण आमचा फराळाचा बिझनेस काय अजून कमी झाला नाही. हे पहा बरं, शेवचे लाडू. आत्ताच दिवाळी होऊन महिनाच कदाचित झाला असेल, तरीही आम्हाला शेव लाडूचे, चकल्यांच्या ऑर्डर्स ह्या चालूच आहेत. आणि ऑर्डर्स खूप असल्यामुळं व्हिडिओ करणं शक्य होत नाही आहे, गडबड होते. त्यामुळं व्हिडिओ जरासा उशिरा पडतोय. प्लीज समजून घ्या आणि सपोर्टही करा मला. तुम्हाला तुम्हाला तर माहिती आहे, एखाद्या गृहिणीला घरातलं काम असतं, बाहेरचं असतं. जेव्हा आपण बाहेरचं काम केलं तरी घरचं काम करणं हे आपल्याला कंपल्सरी करावंच लागतं. म्हणजे प्रत्येक महिलेला हे तर असतंच. हा मी व्हिडिओ केलाय म्हणजे खास तुम्हाला सांगायचं म्हणजे 2-3 दिवसापूर्वी मी Instaवरती एक व्हिडिओ टाकला होता आणि काल परवाच्या व्हिडिओत हाच आपला विषय झाला होता, की एका मॅडमनी 5 किलोची ऑर्डर दिली आणि त्यानंतर त्यांनी ₹200 कमी करून द्या म्हटल्या लाडू. असं आपलं बोलणं झालं होतं आपल्या व्हिडिओमध्ये. मग एक मॅडम आहेत, एक माझी मैत्रीण आहे, त्यांनी Instaवरनं मला पर्सनली मेसेज करून त्यांनी माझा नंबर घेतला. ती क्लिप व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी मला फोन केला. बराच वेळ त्या फोनवर बोलत होत्या. त्या बोलल्या, की "ताई तुम्ही YouTubeवर व्हिडिओ केलाय तो आणि Instaवरती व्हिडिओ केलाय तो. अगदी तुम्ही बोलताय तशीच या समाजात लोकं आहेत. खूप सारी म्हणजे सर्वच लोकं तशी असतात असं नाहीये." आणि त्यांनी मला आवर्जून सांगितलं, की "तुम्ही माझ्या वतीने माझ्याबरोबर ही अशाच प्रकारचा एक अनुभव झाला आहे. तो तुम्ही बोला." म्हणून खरं तर मी हा व्हिडिओ खास बनवला आहे. त्या मॅडम आहेत लातूरमधल्या. इतक्या लांबून त्यांनी मला फोन केला होता आणि आपल्यासारख्याच कष्टाळू आणि त्यांना असल्या पदार्थात आवड असणारी, ती बसून फक्त राहण्यापेक्षा काहीतरी करून स्वतःच्या संसाराला हातभार लावावा, असा विचार करणारी अशी ती महिला साधी, सरळ आणि अगदी सर्वसामान्य कुटुंबातली. एका मॅडमनी काय केलं म्हणजे त्यांच्या तिथल्याच त्यांना ऑर्डर दिली 3 किलो नाही 2 किलो चकलीची. मग मिनिमम त्यांनी 5 किलो चकल्या बनवल्या. कारण त्यांना बाहेरची ही 3 किलोची ऑर्डर होती. 3 ठिकाणची आणि या मॅडमची एकाचीच 2 किलोची ऑर्डर होती. अशा त्या बोलल्या फोनवरती. त्याच्यानंतर त्या मॅडमनी त्यांना अचानकच फोन केला होता. मग त्यांच्याकडं एवढे काही भाजणी तयार नव्हती. म्हणून त्यांनी ती भाजणी पूर्ण तयार केली. चकलीची त्यांच्याकडं 3 ते 4 किलो चकल्या होतील एवढी होती. पण 5 किलो चकल्या म्हटल्यानंतर भाजणी जास्त लागली असती. म्हणून त्यांनी नवीन ताजी फ्रेश भाजणी तयार केली. तयार केल्यानंतर त्यांनी त्या भाजणीच्या छानपैकी चकल्या बनवल्या आणि त्या एकाच मॅडमला ज्यांना 2 किलो हव्या होत्या त्यांना अर्जंट त्या चकल्या हव्या होत्या. दुसऱ्या तिघींच्या 3 किलो होत्या त्या नंतर दिल्या असत्या तरी चालल्या असत्या. पण त्या म्हटल्या की डबल व्याप करण्यापेक्षा एका वेळेलाच 5 किलो करून घेऊया. म्हणून त्या 5 किलो चकल्या त्यांनी एका वेळेला एकत्र केल्या. त्याच्यानंतर ज्या 2 किलो एका मॅडमना अर्जंट हव्या होत्या, त्यांना त्या चकल्या घेऊन जाऊन तिथं देऊन आल्या त्यांच्या ठिकाणी. त्या म्हटल्या की "आत्ता माझ्याकडं ऑनलाईन पेमेंट होत नाही आहे, सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे आणि माझ्याकडं कॅश पण नाही आहे, मी तुम्हाला नंतर पैसे देते." तर ही बिचारी म्हटली की मग ठीक आहे, मग नंतर दिलंसा तर चालेल." त्यानंतर त्या घरी आल्या आणि घरच्या ज्या 3 किलो चकल्या राहिलेल्या त्याही दुसऱ्या कस्टमरांना देऊन आल्या. त्याच्यानंतर 2 दिवस 2 किलो ज्या चकल्या घेतल्या होत्या, त्या मॅडमनी काहीच फोन केला नाही आणि यांनी पण काही फोन केला नाही की देतील पैसे म्हणून. त्याच्यानंतर यांनी फोन केल्यानंतर त्या मॅडम सांगतायत की चकली तुमची कडू लागली. आता मला तुम्ही सांगा, चकली जर कडू होती, तुम्ही जर त्याच वेळी खाल्ली होती, तर तुम्ही 2 दिवस कशाची वाट बघत होता? 2 दिवसापूर्वीच तुम्ही सांगू शकला असता ना, की बाबा चकली तुमची मॅडम कडू आहे, तुम्ही येऊन घेऊन जावा किंवा मी पोच करते. असंही त्या काही बोलल्या नाहीत. मग या म्हटल्या, की "बरं ठीक आहे, कडू आहे ना, मी घरी खायला कोणाला तर देते. घरी जरा शिल्लक आहेत आणि ज्या 3 कस्टमरना दुसरे दिले आहेत, त्यांनाही मी विचारते फोन करून." तर ठीक आहे बोलल्या, "बघा तुम्हाला सगळीच अशी म्हणतील, की कडू आहेत." त्याच्यानंतर त्यांनी त्या दुसऱ्या 3 कस्टमरांना पण फोन करून विचारलं, की "चकलीत काही प्रॉब्लेम आहे का? चकली मऊ आहे का? कडू आहे का?" तर त्या दुसऱ्या तिघीही बोलल्या, "चकली नाही, चकली खूप छान आहे, मस्त आहे, कुरकुरीत आहे आणि चवीलाही अप्रतिम झाली आहे, कुठेही तेलकटही नाही आहे." त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या घराशेजारच्या महिलांना दिल्या थोड्याफार चकल्या खायला. "या चकल्या कडू लागतात का बघा बरं?" कडू लागत नव्हत्या.
मग तुम्ही सांगा, एका वेळेला जर आपण 5 किलो चकल्या बनवल्या, तर त्यातल्या 2 किलो चकल्या कशा कडू होतील? तुम्हाला जर पैसे द्यायची मानसिकता नाही आहे, तर अशा अ, अ, ज्या महिला घरगुती प्रॉडक्ट बनवतात, त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ नका ना, असं त्या ताईंचं म्हणणं होतं आणि माझंही तसंच आहे. अशी लोकं फसवेगिरी करतात आणि त्या बिचारीला त्या मॅडमनी चकल्याही परत दिल्या नाहीत आणि तिचे पैसेही दिले नाहीत. मग अशी लोकं असतात, फक्त आपल्या घरात वाद नको, आपल्या घरात टेन्शन नको म्हणून आपण काही-काही गोष्टी गप्प शांतपणे राहतो. उगाच त्रास नको, स्वतःला त्रास नको, घरातल्यांना त्रास नको म्हणून गप्प राहतो. तर ही लोकं अशी करतात. मग तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुमच्याबरोबर कोणाबरोबर असं झालंय का? अशा खूप सारे मला जवळ-जवळ 3 ते 4 पर्सनली कमेंट आले आहेत, की "मॅडम तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. लोकं सांगतात, अचानक ऑर्डर कॅन्सल करतात किंवा ऑर्डर घेतली तर पैसे देत नाहीत किंवा विसरलं म्हणून सांगतात किंवा महिन्यानं 15 दिवसानं पैसे देतात." अशा खूप साऱ्या महिलांचे प्रॉब्लेम आहेत. मग ही लोकं अशी का करत असतील सांगा बरं? पण आमचे कराडकर काही असे नाही आहेत. ही गोष्ट लातूरमधल्या एका ताईंची आहे. त्यांनी मला कमेंट करून सांगितली होती. ती फक्त मी बोलत आहे. एवढी विचित्र लोकं या समाजात असतात आणि खास करून महिला जेव्हा एखाद्या महिलेबरोबर अशी वागते ना, त्यावेळेस खरंच विचार करायची गरज आहे, की या समाजात काय चाललंय ते. असो, प्रत्येकाला बिझनेस करायचा, व्यवसाय करायचा म्हटलं, की अशा थोड्याफार गोष्टींना तोंड द्यावं लागतं. त्याला पर्याय नाही. आपल्याला जर बिझनेस करायचा असला, आपल्याला जर बिझनेस टिकवायचा असला, तर म्हणतात तसंच डोक्यावरती भर पण तोंडात साखर ठेवूनच चालावं लागतं. फक्त एवढंच शिकण्यासारखं यातून आहे, की कोणतीही कुणाचीही आपण ऑर्डर घेतली, तर पहिल्यांदा आपण Google Pay, PhonePe किंवा कॅशमध्ये पेमेंट घ्यायला हवं. ज्या वेळेस आपण कॅशमध्ये पेमेंट घेत नाही किंवा Google Pay, PhonePe करत नाही, पैसे घेत नाही, त्या वेळेला लोकं अशी फसवेगिरी करतात. एक 100 टक्क्यातली 1, 2 ते 3% लोकं. नाहीतर जास्त करून लोकं काही अशी करत नाहीत. सुशिक्षित लोकं, प्रामाणिक लोकं असतात, ते अशी फसवत नाहीत. ठराविक एखाद दुसरं कोणतरी असतं, ते असं फसवतं. असो, तुम्हालाही काही असे अनुभव आले असले, तर मला कमेंट करून सांगा आणि कायमचंच आपलं नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करत जा म्हणजे मला समजेल की तुम्ही व्हिडिओ पाहत आहेत. आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपला अगदी छोटासा बिझनेस आहे. घरगुती पौष्टिक लाडू आणि दिवाळी फराळ. अगदी सगळे प्रोडक्ट चांगल्या प्रतीचे, चांगल्या क्वालिटीचे पदार्थ वापरूनच आपण आपले लाडू किंवा दिवाळी फराळ बनवतो. आपले पदार्थ लोकं खूप आवडीने घेतात, आवडीने खातातही आणि तुम्हीही असंच प्रेम करा. धन्यवाद.